या पदाच्या वर्गीकरणामध्ये आता ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब बद्दल आपण माहिती घेऊया. ट्रान्झिटिव्ह वर्ब ज्याला मराठीमध्ये सकर्मक क्रियापद असं म्हणतात, सकर्मक क्रियापद. आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. सकर्मक आणि अकर्मक. तर याच्यामध्ये पहिला ट्रान्झिटिव्ह वर्ब हा प्रकार बघूया आपण. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? सकर्मक क्रियापद. तर सकर्मक म्हणजे वाक्यामध्ये ज्या क्रियापदानंतर कर्म वापरले जाते किंवा कर्म येते अशा क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. तर कर्म वापरले जाते, तर ज्याच्यानंतर कर्म येतं या क्रियापदानंतर त्याला सकर्मक क्रियापद म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हटलं जातं. परीक्षेमध्ये या ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह वर्बवर प्रश्न विचारले जातात. तर सकर्मक क्रियापद, आता कर्म येते, क्रियापदानंतर कर्म येते. आता प्रत्येक क्रियापदानंतर कर्म येतं का? तर नाही. काही क्रियापदानंतरच कर्म येत असतं, काही क्रियापदानंतर कर्म येत नाही. मग आपल्याला कसे कळणार की वाक्यामध्ये क्रियापदानंतर कर्म आलेलं आहे की नाही ते? तर एक सोपी पद्धत आहे की एखाद्या क्रियापदानंतर वाक्यामध्ये कर्म आलेली आहे की नाही. कर्म म्हणजे इंग्लिशमध्ये ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. तर क्रियापदानंतर ऑब्जेक्ट आलेले आहे का हे तपासण्यासाठी काय करायचं? वाक्यातल्या क्रियापदाला, आता ही रोट अँड एसे, रोट राईटचा भूतकाळ आहे, क्रियापद रोट आहे इथे. तर वाक्यातील क्रियापदाला जर आपण दोन प्रश्न विचारले, काय आणि कोणाला, कधी कधी आपल्याला कोणावर वगैरे असे सुद्धा प्रश्न विचारावे लागतात. तर काय, कोणाला, कोणावर असे जर प्रश्न आपण क्रियापदाला विचारले आणि आपल्याला जर उत्तर मिळालं आणि ते उत्तर त्या क्रियापदानंतर असेल तर ते उत्तर ऑब्जेक्ट असतं, कर्म असतं. आणि तिथं जर कर्म असेल क्रियापदानंतर तर ते क्रियापद सकर्मक म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब समजले जाते. तर आपण पहिल्या वाक्यामध्ये ही रोट अँड एसे, राईट म्हणजे लिहिणे, रोट म्हणजे लिहिला. तर ही रोट अँड एसे, रोट म्हणजे लिहिला, ही म्हणजे तो, तर त्याने लिहिला. काय लिहिला? अँड एसे, काय लिहिला. काय या शब्दानं आपण क्रियापदाला प्रश्न विचारला, उत्तर काय मिळालं? अँड एसे. तर काय या प्रश्नाचं उत्तर अँड एसे आहे म्हणजे एसे हा काय झाला? ऑब्जेक्ट झाला, कर्म झाला. हे कर्म झालं. कर्माला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऑब्जेक्ट. आणि क्रियापदानंतर ऑब्जेक्ट असेल म्हणजेच कर्म असेल तर या क्रियापदाला आपण काय म्हणायला पाहिजे? ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायला पाहिजे. मग ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे किंवा नाही कसं ओळखलं जातं? या क्रियापदाला काय, कोणाला किंवा कोणावर या 2-3 पैकी एका शब्दानं प्रश्न विचारावा लागतो. मग उत्तर जर मिळत असेल, कोणीही एकाचं उत्तर मिळू द्या, ते कर्म असतं. आणि तिथं जर कर्म असेल क्रियापदानंतर तर ते क्रियापद ट्रान्झिटिव्ह वर्ब असे मानले जाते. त्याच्यानंतर पहा, शी सिंग सॉन्ग. सिंग्ज, सिंग हे क्रियापद आहे, गाणे म्हणणे. त्याला यश प्रत्यय लागले, सिंग्ज झाले. गाणे म्हणणे, गाणे गाणे. सिंग, शी सिंग्ज सॉन्ग. सॉन्ग म्हणजे गाणे, गाणे किंवा गीत. ती गीत गाते किंवा ती गाणे गाते.
गाणे म्हणते. काय म्हणते, काय गाते, तर गाणे. इथे सुद्धा आपण काय न प्रश्न विचारला, इथे सुद्धा आपण काय न प्रश्न विचारला, तर उत्तर काय मिळालं आपल्याला, सॉन्ग. काय गाते, सॉंग्स गाते. मग सॉन्ग काय झालं, ऑब्जेक्ट झालं, म्हणजे कर्म झालं. मग हे जर कर्म असेल तर या क्रियापदाला काय म्हणायचं, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. काय आहे, सिंग्स हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. त्याच्यानंतर बा पीपल आर वॉचिंग IPL मॅचेस. क्रियापद कोणतं आहे, आर वॉचिंग, पाहत आहेत. पीपल आर वॉचिंग, लोक पाहत आहेत. काय पाहत आहेत, IPL मॅचेस पाहत आहेत, बघत आहेत. तर काय पहा, या क्रियापदाला काय न प्रश्न विचारला, आपल्याला उत्तर मिळालं IPL मॅचेस. IPL चे मॅचेस बघत आहेत. तर उत्तर हे कर्म असतं, ऑब्जेक्ट असतं. म्हणून क्रियापदानंतर ऑब्जेक्ट असेल तर याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायला पाहिजे. या पद्धतीनं वाक्यातलं क्रियापद ट्रान्झिटिव्ह आहे का नाही हे ओळखता येतं. स्टुडंट्स हॅव कम्प्लिटेड द होमवर्क. स्टुडंट्स हॅव कम्प्लिटेड म्हणजे पूर्ण केलेले आहे. विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेले आहे. काय पूर्ण केलेलं आहे, होमवर्क. होमवर्क पूर्ण केलेलं आहे. तर काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळालं, होमवर्क मिळालं. मग होमवर्क काय झालं, ऑब्जेक्ट झालं. होमवर्क ऑब्जेक्ट आहे म्हणून ह्या क्रियापदाला आपण काय म्हणायला पाहिजे, सकर्मक क्रियापद किंवा ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायला पाहिजे. ट्रान्झिटिव्ह वर्ब. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, एव्हरीवन नोज अमिताभ बच्चन. प्रत्येक जण अमिताभ बच्चनला ओळखतो. नो म्हणजे माहीत असणे किंवा ओळखणे. प्रत्येक जण ओळखतो. कोणाला, कोणाला काय ओळखतो असं नाही विचारायला जमत. आपण कोणाला ओळखतो असा प्रश्न विचारायला पाहिजे. प्रत्येक जण कोणाला ओळखतो, अमिताभ बच्चनला. मग कोणाला या प्रश्नाचं उत्तर काय आलं, अमिताभ बच्चन. ठीक आहे. मग कोणाला या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळत असेल तर ते कर्म आहे. आणि क्रियापदानंतर जर कर्म आलेला असेल तर आपण या क्रियापदाला काय म्हणायला पाहिजे, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायला पाहिजे. तर ट्रान्झिटिव्ह वर्ब वाक्यात आहे का नाही हे ओळखणं अतिशय सोपं आहे. त्या क्रियापदाला आधी कर्ता असतो वाक्यामध्ये, त्याच्यानंतर क्रियापद असतं आणि त्याच्यानंतर आलं तर कर्म येतं. मग कर्म आलं का नाही हे कसं ओळखणार, तर त्या क्रियापदाला कोणते प्रश्न विचारायचे, काय, कोणाला, कोणावर असे प्रश्न विचारायचे. जर एका प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला, कोणत्याही एका, तर ते काय असतं, ते ऑब्जेक्ट असतं. आणि हे जर ऑब्जेक्ट तिथं असेल तर त्या क्रियापदाला ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात. अजून एक वाक्य पहा, इंडिया शुड अटॅक पाकिस्तान. इंडिया शुड अटॅक पाकिस्तान. भारताने पाकिस्तानवर हल्ला करायला पाहिजे. अटॅक म्हणजे हल्ला करणे, शुड म्हणजे पाहिजे, हल्ला केला पाहिजे. आता भारताने हल्ला केला पाहिजे कोणावर, पाहिजे कोणावर हा प्रश्न विचारला. काय हल्ला केला पाहिजे, कोणाला हल्ला केला पाहिजे, याच्या ऐवजी कोणावर हल्ला केला पाहिजे, तर पाकिस्तानवर. मग पाकिस्तान हे काय झालं, ऑब्जेक्ट झालं. मग पाकिस्तान जर ऑब्जेक्ट असेल तर ही क्रियापद काय झालं, ट्रान्झिटिव्ह झालं. असं आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, आता आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ह्या लवला, या क्रियापदाला प्रश्न विचारा, कोणावर, माझं प्रेम आहे, कोणावर, तुझ्यावर. तर हे यू काय झालं, ऑब्जेक्ट झालं. मग हे लव काय झालं, ट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. तर आपल्याला क्रियापदाला तीन प्रश्न किंवा तीनपैकी कोणता तरी एका प्रश्नानं म्हणजे एका शब्दानं प्रश्न विचारायला पाहिजे, काय, कोणाला आणि कोणावर. जर या तिन्हीपैकी एकाचं उत्तर मिळालं तर ते ऑब्जेक्ट असतं. आणि ते जर ऑब्जेक्ट असेल तर ते क्रियापद
हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद असतं. ठीक आहे. तर परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो, खालील 4 वाक्यामध्ये कोणत्या कोणत्या वाक्यातील क्रियापद हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे हे ओळखा. तर त्यावेळेस आपण एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाक्याचा अर्थ लावता आला पाहिजे. कारण प्रश्न आपल्याला विचारायचे असतात आणि आपणच उत्तर काढणार असतो. त्याच्यामुळं आपल्याला वाक्याचा अर्थ कळला, क्रियापदाचा अर्थ कळला तरच आपण काय करू शकतो, ते क्रियापद ट्रान्झिटिव्ह आहे का नाही हे सांगू शकतो. जर क्रियापदाचा अर्थच माहिती नसेल, वाक्यातील शब्दाचा अर्थच माहिती नसेल, तर आपण कसं काय ओळखणार की हे ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह आहे. त्याच्यामुळं शब्दार्थ पाठ असणं अतिशय आवश्यक आहे. क्रियापदाचे अर्थ माहिती पाहिजेत, इतर ॲडजेक्टिव्ह वगैरे हे जे नाऊन वगैरे ह्या सगळ्यांचे आपल्याला अर्थ पाठ पाहिजेत, म्हणजे आपण वाक्याचे अर्थ लावू शकतो. वाक्याचे अर्थ जर लावता आले तर आपल्याला ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह, वर्ब वगैरे वगैरे हे परीक्षेमध्ये ओळखता येतात. ठीक आहे. आता आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद याच्याबद्दल माहिती घेऊया. अकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर ज्या क्रियापदानंतर कर्म येत नाही किंवा कर्म वापरले जात नाही अशा क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये जर क्रियापदानंतर कर्म आलेलं नसेल तर ते क्रियापद अकर्मक क्रियापद म्हणजेच इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असते. तर इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब ज्याच्यानंतर कर्म वापरलं जात नाही वाक्यामध्ये किंवा आलेले नसते अशा क्रियापदाला इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असे म्हणतात. आता इथं पहिलं वाक्य पहा, हिज फादर डाईड लास्ट इयर. वाक्यामध्ये हिज फादर करताय, डाईड काय क्रियापद आहे. डाईड म्हणजे काय, निधन झाले, वारले अशा अर्थ आहे. हिज फादर डाईड त्याचे वडील वारले, लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी. त्याचे वडील मागच्या वर्षी वारले किंवा त्याच्या वडिलांचा मागच्या वर्षी मृत्यू झाला, निधन झालं. तर हे क्रियापद आता ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह आहे कसं ओळखायचं. आपण आत्ताच पाहिलंय, जर आपण क्रियापदाला काय, कोणाला किंवा कोणावर या शब्दांनी प्रश्न विचारले आणि आपल्याला एखादं उत्तर मिळालं, जे उत्तर आपल्या वाक्यात आहे ते जर उत्तर असेल तर ते ऑब्जेक्ट असतं. आणि जर या प्रश्नांचं उत्तर मिळालंच नाही तर त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही असं म्हटलं जातं. आणि ज्या वाक्यात ऑब्जेक्ट नसतं त्या वाक्यातल्या क्रियापदाला इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. आता हिज फादर डाईड त्याचे वडील वारले, काय वारले, कोणाला वारले, कोणावर वारले, एकाही प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. केव्हा वारले असं म्हणलं तर लास्ट इयर मागच्या वर्षी वारले. पण आपल्याला प्रश्न कोणते विचारायचे, काय, कोणाला, कोणावर असे प्रश्न विचारायचे. आपण याच्या अगोदर पाहिले वाक्य, ही रोट एन एसे, त्याने एक निबंध लिहिला, एसे लिहिला. काय लिहिला तर एसे लिहिला. तर काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एसे मिळालं होतं. म्हणून आपण रोट या क्रियापदाला ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद. आपण या डाईडला काय वारले असा प्रश्न विचारला तर आपल्याला कुठलंही उत्तर मिळत नाही, वाक्यामधला कुठलाही शब्द उत्तराच्या स्वरूपात मिळत नाही. म्हणून या क्रियापदाला आपण इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं म्हणायला पाहिजे, कारण वाक्यामध्ये याच्यानंतर कर्म कुठंच आलेलं नाही. लास्ट इयर काय, लास्ट इयर हे ॲडव्हर्ब आहे, क्रिया विशेषण आहे, ते कर्म नाही. कर्म ओळखण्यासाठी क्रियापदाला हे 3 प्रश्न विचारावे लागतात, काय, कोणाला, कोणावर. एका जरी प्रश्नाचं उत्तर मिळालं तर ऑब्जेक्ट तिथं असतं आणि ऑब्जेक्ट जर तिथं असेल तर ते क्रियापद ट्रान्झिटिव्ह व्हर्ब होत असतं. ठीक आहे. तर हे काय, डाईड इनट्रान्झिटिव्ह. सेकंड सेंटेन्स पहा, शी वेंट होम लेट. शी वेंट होम ती घरी गेली, लेट उशिरा, ती उशिरा घरी गेली. ठीक आहे. वेंट म्हणजे काय, गेली. शी वेंट, शी करता, वेंट क्रियापद. शी वेंट ती गेली, काय गेली,
कोणाला गेली, कोणावर गेली, वगैरे वगैरे एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. हा, तुम्ही जर म्हटलं कुठे गेली तर घरी गेली, केव्हा गेली तर उशिरा गेली. तर कुठे केव्हा हे प्रश्न नाही विचारायचे आपल्याला. आपल्याला प्रश्न विचारायचे काय, कोणाला, कोणावर. हे 3 शब्द लक्षात ठेवा तर तुम्हाला ऑब्जेक्ट सापडेल. तर वेंट या शब्दाला, या क्रियापदाला आपण या तिन्ही यानं प्रश्न विचारला शब्दांनी तरी आपल्याला एकही उत्तर मिळालं नाही. म्हणून हे क्रियापद इंट्रान्झिटिव्ह वर्ब होतं. काय गेली, कोणाला गेली, कोणावर गेली, वगैरे वगैरे. शी वेंट, ती गेली. तर एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, म्हणून ते इंट्रान्झिटिव्ह वर्ब. थर्ड सेंटेन्स पहा. स्टुडंट स्टडीड व्हेरी हार्ड टू अचीव सक्सेस. स्टडीड म्हणजे अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. काय अभ्यास केला, कोणाला अभ्यास केला, कोणावर अभ्यास केला, या काही प्रश्नाचं उत्तर मिळालं. कसा अभ्यास केला, व्हेरी हार्ड. कसा, क्रियापदाला कसा, कशी, कसे प्रश्न विचारले, केव्हा, कोठे, कसा, का, आपल्याला ॲडवर्ब मिळत असतात. हे उत्तर ॲडवर्ब आहे. कसा अभ्यास केला, खूप हार्ड, व्हेरी हार्ड स्टडी केला. हे ऑब्जेक्ट नाही आहे. तर स्टडीड म्हणजे अभ्यास केला. का अभ्यास केला दिले का इथं नाही. कोणाला केला अभ्यास, कोणावर केला, एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याला या वाक्यात मिळत नाही. म्हणून हे क्रियापद इंट्रान्झिटिव्ह वर्ब होतं. इंट्रान्झिटिव्ह, अकर्मक. ठीक आहे. त्याच्यानंतर द बॉय वॉज रनिंग फास्ट टू कॅच द बस. द बॉय वॉज रनिंग, तो मुलगा धावत होता, पळत होता, फास्ट, वेगाने, टू कॅच द बस, बस पकडण्यासाठी. द बॉय वॉज रनिंग, तो मुलगा धावत होता. काय धावत होता, कोण धावत होता, तर मुलगा. काय धावत होता माहित नाही, उत्तर मिळत नाही. कोणाला धावत होता तेही माहिती नाही. कोणावर धावत होता ह्याचंही उत्तर मिळत नाही. म्हणजे एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही. म्हणून हे क्रियापद इंट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. कारण कर्मच नाहीये. उत्तराच्या स्वरूपात आपल्याला कुठलाच शब्द मिळाला नाही म्हणजे कर्म मिळालं नाही. आणि कर्म मिळालं नाही म्हणून त्या वाक्यातलं क्रियापद सकर्मक होणार नाही. ते इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मकच राहील. त्याच्यानंतर नंबर 5 पहा. द चाइल्ड इज क्राईंग फॉर अ डॉल. तो मुलगा बाहुलीसाठी रडत आहे. तो मुलगा रडत आहे. इज क्राईंग हे क्रियापद आहे. ते लहान मूल रडत आहे. तर काय रडत आहे, काय रडत आहे नाही, कोण रडत आहे तर लहान मूल रडत आहे. पण काय रडत आहे लहान मूल माहित नाही. कोणाला रडत आहे माहिती नाही. कोणावर रडत आहे माहिती नाही. तर एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. म्हणून हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. कारण वाक्यात कर्म नाही. नंबर 6 पहा. पीपल वेअर शाउटिंग लाऊडली. लोक मोठ्यानं ओरडत होते. वेअर शाउटिंग, ओरडत होते. लोक ओरडत होते. काय ओरडत होते, कोणाला ओरडत होते, कोणावर ओरडत होते, एकाही प्रश्नाचं उत्तर इथं मिळत नाही. कोणावर ओरडत होते माहिती नाही, कोणाला माहिती नाही, काय ओरडत होते हेही माहिती नाही. म्हणजे एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. म्हणजे हे अकर्मकच क्रियापद आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि शेवटचं वाक्य पहा. वी रीच्ड द स्टेशन ऑन टाइम. वी रीच्ड, आम्ही पोहोचलो स्टेशनवर, वेळेवर. आम्ही स्टेशनला वेळेवर पोहोचलो. वी रीच्ड द स्टेशन ऑन टाइम, आम्ही स्टेशनला वेळेवर पोहोचलो. तर पोहोचलो, आम्ही पोहोचलो. काय पोहोचलो, कोणाला पोहोचलो, कोणाला पोहोचलो, कुठे पोहोचलो तर स्टेशनला. पण कोणाला उत्तर मिळत नाही. कोणावर उत्तर मिळत नाही. तर हे सुद्धा इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. तर एकाही प्रश्नाचं काय, कोणाला, कोणावर, एकाही प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला वाक्यामध्ये मिळत नसेल तर त्या वाक्यातलं क्रियापद हे अकर्मक म्हणजेच इंट्रान्झिटिव्ह असते. तर आपल्याला
ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह कसे ओळखायचे हे कळलं असेल. त्यासाठी आपल्याला वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असायला हवा. पण तो जर माहिती असेल तर आपण या क्रियापदांना प्रश्न विचारू शकतो. काय, कोणाला, कोणावर. उत्तरं मिळाले तर त्या वाक्यातील क्रियापद ट्रान्झिटिव्ह झाले. उत्तरं नाही मिळाले तर त्या वाक्यातील क्रियापद इनट्रान्झिटिव्ह झाले. ठीक आहे.